नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे बड्या टॅटू आर्ट्स. खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत आहे आणि मला वाटतंय आज व्हिडिओ बनवायचं खास कारण म्हणजे आज नारळी पौर्णिमेचा सण आहे. सर्वात मोठा सण म्हणजे कोल्ह्यांचा सण आहे हा. आणि या दिवसाची आतुरतेने खूप सारे कोळी लोक वाट बघत असतात, कारण का 2-3 महिने बघायला गेलं तर मासेमारी, पावसाळी मासेमारी बंद असते. आणि जेव्हा नारळ आपला जेव्हा दर्याला अर्पण करतो त्याच्यानंतर या आपली कोली बांधव सर्व मासेमारीला सुरुवात करत असतात. तर त्याच विशेष निमित्ताने ही व्हिडिओ बनवत आहे. तर सुरुवातीला आपण जाऊ चला, जिथं आम्ही लहानाचं मोठं ज्या शाळेमध्ये झालो तिथं आपण जाऊ चला, तिथली मिरवणूक आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि थोडक्यात आपण काय आपले जे गावातील जे अनुभवी व्यक्ती असतील, कोली कोली असतील, नाकवा असतील, त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर जाऊ चला सुरुवातीला. तर कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सर्वात प्रथम मला वाटते लेझिम डान्स याची सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात मला वाटते 1 ते 2 डान्स चालू होतील. आणि समोर तुम्ही बघू शकता नारळ पण आहे आणि नारळाच्या समोर आमच्या गावातील सर्व करंजा येथील कोलीन तुम्ही बघू शकता. कसं वाटते कोलीन बाय? मस्त वाटते नाही? तर तुम्ही बघू शकता. आणि हा आमच्या इथं गावात सजवलेला नारळ आणि इथं सर्व बच्चा गँग दिसते तुम्हाला. हाय करा रे. बघा सर्वांनी मस्त सुंदर असा कोली लुक केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं कोलीन बाय आहेत आणि इथं आमचे नाकवा मंडळी. बघा सर्वांनी एकदम मस्त ज्यांना वाटेल तसं कोली लुक, जे नवीन नवीन प्रकारात तुम्ही बघू शकता कोलीन बाईचं लुक केलेलं आहे आणि सर्व मस्त दिसतात. वेलकम. तर चला आता डान्स सुरुवात होणार आहे मला वाटते. आणि इथं सर्व आपले बघू शकता पाहुणे, सर्व कमिटी मेंबर, सर्व माझी आजी उपस्थित सर्व कमिटी मेंबर तुम्ही बघू शकता. खुद स्वतः सरपंच, मराठी मीडियमचे चेअरमन, इंग्लिश मीडियमचे चेअरमन, सर्व आपले गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि सर्व प्रमुख पाहुणे आपल्या गावातील. आणि इथं बघू शकता मॅडम असं पण आहे. साहेब थोड्याच वेळात तुमची माहिती घेतो. चला.
समोर आहेत प्रदीप नातवा साहेब. साहेब, आपल्या नारळी पौर्णिमेबद्दल काय सांगणार? थोडक्यात आपल्याला माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. नाही, आपल्या पहिल्यापासून एक आपला मच्छीमारामध्ये एक समज आहे की नारळी पौर्णिमा हा कोल्यांचा सण असते आणि आपण जो दरवर्षी पावसाळ्यानंतर समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर समुद्र हा खवळलेला असते 2 महिने. त्याच्यानंतर आपण समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर समुद्र शांत होतं आणि सर्व आपली कोली बांधव हे नारळी पौर्णिमेनंतर मासे मारले जात असतात. तरी मी सर्व मच्छीमारांना आणि मच्छीमार लोकांना आणि नाकवा लोकांना या निमित्त शुभेच्छा देत आहे की हा व्यवसाय या वर्षाचा सीझन मासलीचा हा गणेशाच्या कृपेने हा एकविरेच्या कृपेने सर्वांना चांगला जावो आणि मासली भरभराटात मिलो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद, चांगली माहिती दिली आणि सर्वांना पुन्हा एकदा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बघू शकता आपले आदेश बांद्रेकर यांचे मित्र, आपले गावाचे करंजा मंदिराचे खासदार. नाव काय का आपला? परशुराम सीताराम मसन. परशुराम सीताराम मसन. तुम्ही बघू शकता समोर. आपल्याला थोडक्यात बंदराबद्दल आणि नारळी पौर्णिमेबद्दल माहिती सांगणार आहेत. तर काय सांगणार आहे आता नारळी पौर्णिमेबद्दल? ही परंपरा मच्छीमारी आहे आणि वार वडलापासून गेलेला आहे का दर्याला जसपण नारळ देत नाही तसपण नारळ दर्या शांत होत नाही आणि त्यापासून जी माछीला भरभाट येत आहे त्यापासून कोली लोक इतके सुखी झालेले आहेत का नारळी पौर्णिमा हा अतिशय कोल्यांचा महत्त्वाचा सण आहे. हा आणि होळी हा हे 2 सण महत्त्वाचे कोली लोकांचे. या दर्याला हे केल्याशिवाय पूजन केल्याशिवाय कधीच कोली लोक बाहेर जात नाही आणि याच्यामुळे जी भरभाटी कोली लोकांना जे आमचे सुखी झालेले आहे त्या दर्यामुळे झालेले आहे. आणि थोडक्यात आमच्या गावामध्ये दोनागिरी हा बंदर आलेला आहे, डॉक बंदर आलेला आहे आणि याच्यापासून आमचे गावातली लोक इतकी सुखी झालेले आहेत. सर्व लोकांना धंदा मिळालेला आहे. जे बेकार माणसं होती त्यांना वाटलेलं वार वाढल्या लोकांना जे आम्हाला कुलाबीला त्रास होत होता तो आता त्या त्रासामध्ये मुक्त झालेलो आहोत आणि इतका आम्हाला सुख मिळालेलं आहे का सर्व गोरे गुलाबीने नांदताव आणि सर्व लोकांना भरभराटीचे धंदा मिळालेला आहे. शुभेच्छा दे तुम्ही. धन्यवाद, चांगली माहिती दिल्याबद्दल. तर चला आता मला वाटतं मिरवणूक थोड्याच वेळात निघणार आहे आणि इथं तुम्ही बघू शकता सर्व स्कूल जे केमिला आम्ही पण याच लाईनीमध्ये उभं असायचो आणि आता सर्व आपल्याला बघू शकता तुम्ही. चला आता मिरवणूक मला वाटतं निघलेली आहे आणि मिरवणूक घेऊन आपण बंदर किनारी जिथे आपली जेटी आहे तिथं जाऊ चला आणि नंतर दर्याला
कारंजा मच्छीमार सोसायटी जवळ आणि इथं आपल्याला बघू शकतो पर्सनेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि खजिनदार आहेत. साहेब काय सांगणार आपल्या नारळी पौर्णिमा सणाबद्दल? नारळी पौर्णिमेचा सण हा आमचा कोल्यांचा एकदम मोठा सण, कारण दोन महिने जून जुलै पावसाळी हंगाम एकदम समुद्रात तुफान वगैरे असते आणि तो तुफान नंतरचे शांत व्हावा समुद्र म्हणून आम्ही कोली लोक समुद्राला दर्यासागराला नारळ अर्पण करून आम्ही मासेमारीला सुरुवात करतो आणि तेव्हापासून समुद्र थोडा शांत होतोय आणि धंद्यासाठी काहीतरी चांगलं मागणं करत असतात. समुद्र राजाला आम्ही प्रार्थना करतो, आज नारळ वाढवून तुझ्या पूजा करतो. आजपासून आमचा व्यवसाय मासेमारी व्यवसाय चालू होत आहे. त्यासाठी आम्हाला भरभरून यश दे आणि तुफान वादळ जरा शांत कर हे आम्ही मागणं मागतो. मस्त, चांगली माहिती दिली. तर चला आता थोड्या वेळेला त्याचा नारळ येणार आहे आणि नंतर बंदर किनाऱ्यावर काही प्रोग्राम असेल ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. हाय काय एकदा जोरदार टाळ्या चिमुकल्यांसाठी झाल्या पाहिजे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सिंदूर बुध सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माल मनोकामना मूर्ती. जय देव
रत्ना खचित फरात जगवरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम कैशरा हिरे जडित मुकुड शोभतो बरा रुंजणती नुपुरी चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मला मनगमना पूर्ती जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ चंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल तर आता तुम्ही बघू शकता जो सण आतुरतेने कोली बांधव वाट बघत असतात तो सण आलेला आहे। आता थोड्याच वेळात इथून समुद्र किनाऱ्यामध्ये जाऊन दर्याला अर्पण करणार आहेत नारळ। तर तुम्ही इथं बघू शकता आपले नवापडाचे अध्यक्ष नागवा साहेब आपल्याला नारळी पौर्णिमा का साजरी करतात, म्हणजे कोली बांधव खरोखरच नारळी पौर्णिमेबद्दल त्याच्याबद्दल काही मनन शंका असतील, काय आपले भेदभाव असतील, त्याच्याबद्दल काय सांगा तुम्ही? नारळी पौर्णिमा हा परंपरागत मच्छीमारांचा आणि कोली बांधवांचा हा एक असा सण आहे काय त्यामुळं या सणामुळं कोली बांधवांना समुद्रामध्ये मच्छीमारी करण्यासाठी प्रवेश भेटतो आणि त्या निमित्तानंच कोली बांधव सर्व मिळून हा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं करतात। कारण दोन तीन महिने मच्छीमारी बंद असते आणि जेव्हा आपण दर्यासागराला नारळ अर्पण करतो तेव्हापासून कोली लोकांचा मच्छीमारीचा व्यवसाय चालू होतो, पोटापाण्याचा धंदा चालू होतो। त्यामुळे ती सर्व आनंदात असतात आणि दर्यासागराला सोन्याच्या नारळाचं दान देऊन सागराजवळ प्रार्थना करतात की हे आता जे आम्ही तुला दान दिलं आहे त्याच्या आम्हाला शतपटीनं आमच्या पोटाला पोटभर मिळू दे आणि व्यवस्थित सर्वांचा धंदा चालू दे, कुठली नुकसान होऊ नये का ही दर्यासागराजवळ प्रार्थना करतात। आणि त्या दृष्टीनं हा आपला सण नारळी पौर्णिमेचा मोठ्या हौशीनं आणि उत्साहानं लोक साजरे करत असतात। धन्यवाद नागवा साहेब, चांगली माहिती दिली आपल्या नारळी पौर्णिमेबद्दल। तर आता नारळ घेऊन जाणार आहोत आपण। तुम्ही इथं बघू शकता आपल्या मराठी मीडियम स्कूलचे चेअरमन आहेत मनोहर कोली। काय सांगाल आपल्या नारळी पौर्णिमेबद्दल? हा नारळी पौर्णिमेचा सण खूपच खास आहे आमच्या कोळी समाजासाठी, कारण 2 ते 3 महिने जे आमचा मच्छीमारीचा व्यवसाय बंद असतो तो आज सुरू होतोय आणि आमच्या द्रोणागिरी हायस्कूल करंजा मराठी मॅडम इंग्रजी माध्यम यांच्या वतीने पारंपरिक नारळी सोन्याचा नारळ हा आम्ही समुद्राला अर्पण करतोय व या नारळ अर्पण केल्यानंतर दर्याने शीतल सागर व्हावं व माझ्या मच्छीमार बंधू भगिनींना बांधवांना व्यवस्थित मासळी त्यांच्या जाळ्यात मिळावी व सर्व हंगाम सुखा समाधानाने जावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व सगळ्यांना सुखरूप जिंदगी द्या अशी ईश्वराचरणी प्रार्थना करून मी माझं 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब, चांगली माहिती दिली। तर चला तो क्षण कोली बांधव प्रत्येक कोली बांधव वाट बघत असतो या दर्यासागराला शांत करण्याची आणि सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती आता बघूया आणि थोड्याच वेळात अर्पण नारळाला करूया। होऊ शकतो आपल्या करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य नितीन कवायत। काय सांगणार आपल्या नारळी पौर्णिमा सणाबद्दल? जसा शेतकऱ्यांचा पाऊस चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम चालू होतो तसाच ऑगस्ट महिन्यातल्या पौर्णिमेनंतर पौर्णिमेनंतर आपला मच्छीमारी हंगाम चालू होत असतो।
तर या हंगामामध्ये आपल्या बोटी या फिशिंगसाठी बाहेर जात असतात, खोल समुद्रात फिशिंगसाठी जात असतात. तर जसे शेतकऱ्यांचा हंगाम चालू असतो तसाच आपला मच्छीमारांचा हंगाम सुद्धा चालू होत होतो. चालू याच पौर्णिमेनंतर चालू होतो. या पौर्णिमेनंतर समुद्र हा थोडा शांत झाला असतो. 2 महिने जसे समुद्राला भरपूर फेसाळलेला असतो किंवा वातावरण खराब असतो, पण पौर्णिमेनंतर जो काही वातावरण असतो तो शांत होऊन जातो. म्हणून आपले फिशरमॅन हे या पौर्णिमेनंतर फिशिंगसाठी बाहेर जात असतात. धन्यवाद. इथं आपले गावचे फॉरेनर प्रसिद्ध सदस्य काय सांगणार नारळी पौर्णिमेबद्दल? आज कोल्यांचा सर्वात मोठा सण मानला जातो, त्याबद्दल काय बोलणार? पहिला खाऊन घे आणि गावचं फॉरेनर घे चला. यंदाचा 2025 यावर्षीचा 2025चा यंदाचा नारळी पौर्णिमेचा सण हा खूप आनंदात साजरा होत आहे आणि आमचे कोळी बांधव सर्व बाहेर पडलेले आहेत. समुद्रात मच्छीमारीला जाणार आहेत आणि सगळ्यांना बरकत मिळू दे. मासलीची भरपूर बरकत मिळू दे. बस. धन्यवाद. चुकला मागला असला तर माफ कर. हे कणाला होईल पाहता अवधे तरता तो नाही तो पुरल तो चला होल जय